गावठी चण्याची भाजी सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने गावठी चण्याचं कालवण तर बनवून बघा. एक सोडून दोन भाकरी खाल. त्यासाठी इथे गावठी चणे ओव्हरनाईट रात्रभर भिजत घालायचे. आता यामध्ये थोडं पाणी घालून मी रात्रभर भिजू दिलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याचं पाणी काढायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथे कुकरला आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर आता हे मी स्वच्छ पाण्याने धुतले, कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले. आणि कधी पण कडधान्याची भाजी करताना काळ्या मिठाचाच वापर करायचा, म्हणजे पचायला हलकं राहतं. आणि त्याचबरोबर बघा, डाएटसाठी अतिउत्तम हे काळं मीठ आहे. आणि कडधान्यांची भाजी खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होत नाही आणि पचन लवकर होतं. त्यामुळे काळं मीठ शक्यतो कडधान्याची भाजी करताना वापरायचं आहे. आता इथे कुकरला भात आणि गावठी चणे हे कुकरला लावून घेतले. 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजले जातात. तर कुकर होईपर्यंत इथे वाटण करून घेऊया. 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे साल काढून स्वच्छ धुवून घेतले, उभे कट करून घेतले. थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे तव्यावर खरपूस सोनेरी रंगावर भाजून घेतलं लो फ्लेमवर. थंड झाल्यानंतर वाटण करून घ्यायचं. वाटण करताना गरगरीत वाटायचं, म्हणजे पाट्या वाटल्याची चव येते. गावठी चणे आता इथे व्यवस्थित शिजलेले आहेत 3 शिट्ट्यांमध्ये. त्यानंतर आता फोडणी देऊया. तर एक कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर मी इथे 2-2.5 चमचे तेल घातलं. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी करायची. त्यानंतर तेलामध्ये मोहरी, जिरी घालायची अर्धा चमचा. ती छान तडतडल्यावर 7 ते 8 कढीपत्त्याची फ्रेश पानं घालायची. त्यानंतर सुहाणाचा इथे बघा मी गरम मसाला घेतलेला आहे, तो थोडासा टाकायचा. अर्धा चमचा पुरेसा होतो. त्यानंतर रेग्युलरचा काळा मसाला 1 ते 1.5 चमचा टाकायचा. लाल तिखट टाकायचं 1 चमचा. अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित ते असे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. आणि जे वाटलेलं वाटण आहे ते सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जर आपण बघा वाटण व्यवस्थित काढलं तर भाजी छान होते चवीला आणि अगदी गावाकडचे चुलीवर शिजवल्यासारखी आणि पाट्यावर वाटल्याची चव येते भाजीला. असं हे गावठी चण्याचं कालवण तयार होतं बघा. तर आता तुम्ही हरभऱ्याची भाजी बऱ्याच वेळेला खाल्ली असेल किंवा बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत आहे, पण इथे तुम्हाला आज मी माझ्या पद्धतीने दाखवते. हे गावठी चण्याचं कालवण तुम्ही एकदा कराल तर 100% बघितल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने कराल बघा. एवढं टेस्टी रुचकर लागतं. तर बघा, एक सोडून 2 भाकरी चुरून खाल तुम्ही. आता त्यानंतर बघा, गावठी चणे त्यामध्ये मिक्स करायचं. लागतनुसार पाणी घालायचं. तुम्हाला क्वांटिटी किती प्रमाणात करायची तेवढं पाणी घालायचं आणि उकळी घ्यायची आहे. गॅसची फ्लेम नॉर्मल करायची. शिजल्यानंतर बघा भाजी अशी छान मिळून येते आणि एवढं छान हे गावठी चण्याचं कालवण तयार होतं. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. झालं आहे ना छान. तर एक सोडून 2 भाकरी खाल बघा, एवढं टेस्टी लागतं. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.